नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. असे शिक्षक होणे नाही. देशमुखबाई अजब रसायन नवीन शाळेत जॉईन झालेल्या कोणालाच फारशी माहिती नव्हती त्यांच्याबद्दल. सायन्स शिकवायचं, शिकवलेलं झिरपायचं आत आत खोलवर. शाळेतून पास आऊट झालेला विद्यार्थी शिकवलेलं सायन्स कायमच बरोबर घेऊन जायचं. शिकवलेलं न येणाऱ्याला वर्गात उभं राहून डोकं पोखरून काढत असत. येत नाही म्हणजे काय, आईबाप काय गोट्या खेळायला पाठवतात इथे? यांच्यासारख्या शब्दांपासून सुरू होऊन खानदानाचा उद्धार सगळ्या वर्गासमोर. तास बुडवायची तर चुकूनही हिंमत करायची नाही. संध्याकाळी बाई घरी बघायला येणारच. त्याची मुक्ताफळं आणि घरच्यांचा प्रसाद वर्गात ठरवून खोकून घ्यायच्या. डॉक्टर झालात, इंजिनियर झालात, किती मोठे व्हा, पाय कायम जमिनीवर ठेवायचे. जमेल त्या मार्गाने देशसेवा करायची. फार काही भव्य दिव्य केलं नाही तरी चालेल. काही चूक न करता गैरमार्गाने न वागता आयुष्य जगणे ही देखील देशसेवाच. जमलं तर शिक्षक होऊन बघा. शालेय काळात राग यायचा, या आजारी कशी पडत नाहीत किंवा कधी सुट्टी कशी घेत नाहीत. जेव्हा पाहावं तेव्हा शाळेतच. त्यांच्या घरी कोणी नाही का त्यांना कधीतरी घरी थांबवून ठेवण्यासाठी? मुलांच्या डोक्यात विचारांचा गुंता. मग एक दिवस ठरवून देशमुखबाईंचा पाठलाग. गावाबाहेरच्या साईडला एका खोलीत बाई राहतात. आलटून पालटून मुलांचा पहारा. बाई एकट्याच राहतात का? कोणीच कसं नाही बरोबर? प्रश्नांचा फुगा सगळ्यांच्या डोक्यात. वर्गात फुसफुस बाईंची एवढीशी मिळालेली माहिती संसर्गजन्य रोगासारखी या कानातून त्या कानाकडे शाळाभर पसरली जायची. कधीतरी कळलं, नवरा मुलगा आणि त्या फिरायला निघालेली. बसचा ॲक्सिडेंट आणि नवरा आणि मुलगा जागीच. बाई एकट्याच राहिल्या. इतक्या हुशार, इंजिनियर, नोकरी सोडली, हाडाची शिक्षिका, शाळा जॉईन केली. आता शाळेतल्या मुलांमध्ये स्वतःचा लेख शोधतात. संस्काराने माणूस घडवायचं तंत्रज्ञ न्यारच असतं. बाईंबद्दलच्या रागाची जागा कन्वेनेच घेतली. त्या दिवाळीत मुलं फराळ घेऊन बाईंच्या घरी पोहोचली. मुलींनी दारात सुरेख रांगोळी काढली. मुलांबरोबर बाईंच्या अश्रूनेही दिवाळी झगमग. शाळेशी जळलेली मुलांचं आणि बाईंचं नातं आता घट्टमुट्ट झालेलं. पुढे जाऊन 11वी सायन्सला ॲडमिशन घेतली की देशमुखबाईंची आठवण हमखास होणारच. पाया घट्ट असेल तर कळस कसा डगमगणार. देशमुख हे बाईंची हातोटीच. जबरदस्त बाबांची बदली झाली आणि शाळेची संपर्क हळूहळू कमी झाला. शिक्षण, लग्न, संसार यामध्ये आमची गाडी जोरदार पळू लागली. जगण्याच्या शर्यतीत मध्येच कधीतरी बाई मनात डोकवायचं. शाळेतल्या मित्रमैत्रिणी रियुनियन, धमाल धमाल. बाईंची आठवण निघणारच. कोणीतरी सांगितलं, आता शाळेत शिकवत नाहीत. शाळेचं आणि शिक्षणाचं बदललेलं रूपडं त्यांच्या मनाला पेललेलं नाही. त्यांच्यातली शिक्षिका घुसपटायला लागली होती. आता कुठे असतात कोणालाच माहीत नाही. कोणीतरी दूरचे नातेवाईक आले होते मध्ये एकदा, घेऊन गेले बरोबर. नंतर म्हणे परिणाम झाला होता त्यांच्या डोक्यावर. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर. मनात बाईंबरोबर घालवलेल्या क्षणांची गर्दी. पुस्तकातलं आणि पुस्तकाच्या बाहेरचं जगणं तर त्यांनीच तर शिकवलं होतं. मुलांमध्ये मुलं होऊन जगणाऱ्या, मनानं हळव्या, तेवढ्या शिस्तीने कडक. अचानक एक दिवस निलेशचा फोन. बाईंचा पत्ता मिळाला. त्यांनी घडवलेले आमची पहिली बॅच. जमतील तेवढे सगळेजण एकत्र निघालो भेटायला. शहरापासून दूर, निसर्गाच्या सानिध्यात एक सुंदर जागा. मोठा आवार असलेली, नैसर्गिक सौंदर्याने वेढलेलं पण एकाकी. बाईंनीच आकार दिलेला. साकेत जोशी आता मोठं प्रशस्त झालेलं. त्यांच्या ओळखीने आता प्रवेश मिळाला. आता प्रत्यक्ष भेटून बाईंना आश्चर्यचकित करायचं. आठवेल का त्यांना इतक्या वर्षांनी? कदाचित पहिली बॅच त्या कधीच विसरणार नाही. सगळ्यांच्या मनात चलबिचल. शब्द नव्हते पण नजरा एकमेकांशी खूप काही बोलत होत्या. बरोबर आणलेल्या माणसाने कोपऱ्यातल्या खोलीकडे बोट दाखवलं. डोक्यावर थोडासा परिणाम झाला आहे त्यांच्या. काही आठवत नाही त्यांना. आमच्या उरात
उगाच धाक. इतक्या वर्षांनी इतकं मोठं झाल्यावरही बाईंची भीती दारातून हळूच डोकावलं. हातात छडी घेऊन बाई काहीतरी शिकवत होत्या. सामान्यांच्या नजरांना न दिसणारं उज्ज्वल भविष्य त्यांच्यासमोर विद्यार्थी होऊन अदृश्य रूपात बसलं होतं. बाई केमिस्ट्री शिकवत होत्या. मग गलबललं. बाईंचे चकाकले डोळे. ते शिकवत होते आणि आम्ही काळाला रिक्वायर्ड करून पुन्हा एकदा शाळेत रमलो होतो. आणि लोक म्हणत होते की बाईंच्या डोक्यावर परिणाम झालाय. म्हणे त्यांना काही आठवत नाही. खरं तर काळच त्यांच्यापुरता तिथेच थांबला होता. तशीही त्यांची केमिस्ट्री कधीच बदलत्या शैक्षणिक जगतासमोर जुळलीच नाही. संस्कारी माणूस घडवणाऱ्या हाडाच्या शिक्षिकाच राहिल्या होत्या त्या कायमसाठी. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.